कडाक्याच्या थंडीत मायेचूक डॉक्टर इसापुरे गुरव यांच्याकडून बेघरांना ब्लँकेट वाटप। मिरज येथील राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान, दीनदयाळ अंत्योदय योजना, सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका अंतर्गत आस्था बेघर महिला निवार केंद्र येथे अनु इसापुरे यांच्या अॅनिव्हर्सरी व अश्विनी अनिल गुरव यांच्या वाढदिवसानिमित्त बेघर केंद्रातील महिलांना थंडीपासून संरक्षण व्हावे याकरिता ब्लँकेटचे वाटप डॉक्टर विल्यम इसापुरे व निवृत्त कामगार अधिकारी अनिल गुरव यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी त्यांनी बेघर निराधार महिलांना आश्रय देऊन सन्मानाने जगण्याचा अधिकार दिल्याबद्दल महानगरपालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता, उपआयुक्त शिल्पा दरेकर, प्रकल्प व्यवस्थापक ज्योती सरवदे व संस्था प्रमुख सुरेखा शेख यांचे कौतुक केले। कर्तव्य भावनेने समाजातील दानशूर लोकांनी यासाठी पुढे यावे असे आवाहन केले। यावेळी बेघर महिलांनी अश्रुपूर्ण नयनाने आपल्या भावना व्यक्त करून केंद्राविषयी कृतज्ञता व्यक्त केली। यावेळी डॉक्टर विल्यम इसापुरे, अनिल गुरव, प्रकाश होवाळे, संकेत भोसले, शेखर सूर्यवंशी, गडचिरोलीचे पोलीस अधिकारी विठोबा शिंदे, अमन मुश्रीफ उपस्थित होते। आमचे मित्र शाहीन शेख व वहिनी यांच्या आस्था बेघर महिला निवारा केंद्र मिरज येथे आज आम्ही व्हिजिट केली असता तिथं आम्हाला बेघर महिला, आई समान आमच्या म्हाताऱ्या महिला बहिणी त्या दिसल्या की त्यांना राहण्याची वगैरे म्हणजे थंडीसाठी त्यांना अंथरूण पांघरूण वगैरे पाहिजे। तर सरांच्या मुलीची पण अॅनिव्हर्सरी होती, माझ्या मिसेसचा पण बर्थडे आहे परवा, तर आम्ही दोघांनी ठरवलं की आपण इतर काय करण्यापेक्षा या असल्या महिलांना आणि शाहीन शेख आणि बहिणींनी चालवलेल्या उपक्रमाला जरा हातभार लावून मदत करूया। त्यामुळे आज आम्ही 40 ब्लँकेट आणि तांदूळ घेऊन आलो। तरी सर्व आमच्या आई बंधू भगिनींनी ते वापराव्यात आणि शाहीन शेख आणि वहिनींनी चालवलेल्या उपक्रमाबद्दल आम्ही त्यांना शुभेच्छा देतो। आणि आज आम्ही इथे शेख साहेबांनी आणि शेख मॅडम जे चालवले आहे आस्था बेघर महिला त्या ठिकाणी आलेलो आहोत। आम्हाला या महिलांचं दुःख बघून फार वाईट वाटत आहे आणि यांना आम्ही कशा प्रकारे मदत करावी याचे विचार करत होते। आता थंडीचा मोसम सुरू झालेला आहे, थंडी फार आहे, त्यामुळे आम्ही विचार केला की मी आणि गुरु सर आणि प्रकाश दादा आणि विचार करून सांगितलं की आपण हे ब्लँकेट्स वगैरे सरांना शेख सरांना देऊया। त्यामुळे सरांनी फोन करा शेख सरांना आणि तुम्ही ब्लँकेट आणले, ते ब्लँकेट त्यांनी एक्सेप्ट करावे। त्यानंतर थोडं एक तांदूळ वगैरे घेतलेला आहे, एक तुम्ही करावं, काय लागलं तर आम्हाला सांगा, कधी आम्ही तुमच्या पाठीचे आहे, काही तुम्हाला मदत करायला तयार आहे।